हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आपण सगळ्या जो काही बेडवर पसारा पडला आहे तो आवरणार आहोत. खूप साऱ्या साड्या काढून ठेवल्या आहेत, ते कंटेनरमध्ये टाकून असं छान प्रॉपर म्हणजे हांडून घ्यायचं आहे. बाहेर पाऊस चालू आहे, छान सकाळपासून चालू आहे, आता कमी झाला. बघू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण, छान वातावरण झालं आहे. पाऊस पडतोय सकाळपासून, आत्ता पण चालूच आहे. धुकं आलेत सगळे. छान दिसतंय, पावसात छान वाटतं आणि इथे बसून चहा प्यायला तर खूप मज्जा येते. पावसाळा, गरम गरम भजी, छान छान वातावरण झालंय, हिरवंगार दिसतंय छान. ॲक्च्युली कॅमेऱ्यापेक्षा रिअलमध्ये खूप छान दिसतंय ते, छान वाटतं. हे झाडं आपले खूप नाही लावलेलीत पण करायचे छान ऑर्गनाईज. मला चाफ्याचं झाड फार आवडतं, म्हणजे चाफ्याचे फुलं आवडतात. आणायचंय चाफ्याचं झाड, ते लावूया मग आपण. आणि इथे बसलं ना म्हणजे मुलं खेळतात इथे संध्याकाळी, पाऊस नसेल तेव्हा छान वाटतं. मुलांचा कालवा येतो ऐकायला, मुलांचा कालवा ऐकायला येतो छान, म्हणजे खेळताना मस्ती करताना कोणी भांडतं ते बघता बघता छान चहा वगैरे पित असतो की मस्त वाटतं. खाली उंचावरनं छान खाली बघायला. आणि इकडे पण गार्डन आहे ॲक्च्युली, पण ते असं म्हणजे ह्या मिररमुळे एवढं स्पष्ट नाही दिसत, म्हणजे काच वगैरे आहेत आडवे तर, पण छान दिसतं. तिकडे कामच चालू आहे, पाऊस नाही संपला तरी. आणि हां, तिकडे एक आहे ना तो रनवेचे काय दिसतोय, इंडियाचा रनवे आहे तो. आता नाही दिसत आहे, पण जेव्हा प्लेन वगैरे उडतील ना तेव्हा दाखवेल तिथून. छान दिसतंय वातावरण, मस्त. नदी, पाऊस कंटिन्यू असेल ना तेव्हा नदीला छान पूर येतो, तेव्हा सुंदर दिसतं. चला आता आवरूया आपण पसारा आपला. हे सगळं आता मला आवरायचं, साड्या जागेवर ठेवायच्या आहेत. आपण आहे ना सगळ्या काठापदराच्या साड्या एका ह्याच्यात ठेवून घेऊ, म्हणजे लागलं की आपल्याला डायरेक्ट काठापदराच्याच घ्यायच्या. सिल्कची हवी असेल तर सिल्कची, डिझायनर हवी असेल तर पार्टीवेअर वगैरे असं ठेवून घेऊ आपण छान याच्यात. तर वापरणं नाही होत, साड्या छान आहेत, कधीतरी घेतल्या जातात. आणि साडी घालून तर काम अजिबात नाही होत, सवय नसल्यामुळे. खूप आहेत, आता थोड्याच आहेत, या कंटेनरच्याच आहेत, 3 कंटेनर बनले आहेत. बाकीचे तर ठेवलेत, हँगरला वगैरे लावलेत. दाखवे तुम्हाला एखाद्या दिवशी साड्या किती आहेत माझ्याकडे, असं वेळ असेल तेव्हा. आता हे आवरून क्लास पण आहे आपला, बघू. जर मुलं आले तर मध्ये स्किप करावं लागेल काम आपलं आणि क्लास घ्यावा लागेल. प्रेस केलेली आहे, आज असं वाटतं मला. ऍक्च्युली मला लाईट कलरच आवडतात,
असे खूप डार्क नाही आवडत, पण आहेत डार्क पण आहेत कलर. वास वगैरे यायला नको म्हणून त्याच्यात ते जे काही कलरफुल डांबर गोळ्या असतात ना त्या ठेवायच्या. पण एकच कलरचे ना माझ्याकडे दोन तीन असे पीस होऊन जातात, कारण मग एखाद्याचा कलर म्हणजे कलर जरी सेम असेल तर त्यांची डिझाईन पॅटर्न वगैरे वेगळे असतात. सिरीज छान दिसते ही पण साठी छान आहे, पार्टी वेअर आहे ही पण. म्हणजे तिचा ब्लाउज वगैरे नाही हे केलेलं मी अजून. आणि ही पण ऍक्च्युली ही माझ्या पसंतीची आहे आणि ही भावाच्या पसंतीची, पण ही पण खूप सुंदर आहे. ही तर आहेच, मला दोघं साड्या खूप आवडल्या. यांचे ब्लाऊज नाही शिवलेले, बघू दिवाळीत वगैरे लक्ष्मीपूजनला किंवा मग रक्षाबंधनसाठी ट्राय करू. हरतालिका, रक्षाबंधन. हे मी आता साईडलाच ठेवते आणि वरतीच ठेवणार आहे. त्यांच्या बाकीच्या घड्या करून घेते मी. जे काही आहेत त्याचे हेवी आहेत ते एकत्रच ठेवते. हा येल्लो कलर आहे, हा डार्क आहे. येल्लो भरपूर आहेत माझ्याकडे, पण मग पैठणी प्रकार आहेत त्यांच्यामध्ये. म्हणजे म्हटली ना मगाशी की कलर जरी सेम असेल तर पॅटर्न आणि साडीचं मटेरियल वगैरे वेगळं वेगळं असतं. सो त्याच्यामध्ये डबल कलर होतात. जवळपास 100 असतील साड्या काढल्या तर. रोज जरी घातलं तरी पुरेल, पण वेळ कोणाला घालायला रोज साड्या. साडी घालून म्हणजे काम तर व्हायला पाहिजेत, कामच होत नाहीत. सॉफ्ट पण आहेत, पण ते ठीक आहे, ते पार्टी वेअर वगैरे किंवा फंक्शन असेल तेव्हा नाही घालता येत. ही वटपौर्णिमेला घातलेली साडी खूप हेवी, ती खूप म्हणजे खूप, इतकं वजन तिचं ना, पण बसते चोपून चांगली. हेवी जरी असली तरी बसते छान. पण ते काय होतं ना, हेवी साड्यांना ते आपण पिनअप करतो ना ते तुटतात लिटरली. म्हणजे हातांना पण टोचतात लावताना. असं वाटतं की बाहेर जाऊन वेअर करून यावं पार्लर मध्ये. छान आहे साडी. पूजेला घेतलेली ही जळगावच्या. साड्या तसं मी कमीच घेते, खूप नाही घेत. पण काय होतं, काही फंक्शन वगैरे असेल, हे बघ कसली हेवी आहे. छानाचा एकत्र ठेवल्यात की मग जेव्हा आपल्याला लागतील त्याचे ब्लाऊज पण ठेवायचे त्यांच्यासोबतच. तर राहिलं माझ्याकडनं, ठीक आहे. ब्लाऊजचा एक कंटेनर करेन, जेणेकरून मग हे काय याच्यात हे टाकलं मग ते काय होतं, कधी कधी साडीतच असतं. ही साडी बिदीला आवडते, पण याचं मला आहे ना, मी घालत तर नाही. याचं छान असं वन पीस सारखं शिवून काढायचं आहे. मला नाही आवडत ते. वन पीस घालेल तरी विधी किंवा मी घालेल. आम्ही उटीला गेलो होतो ना तेव्हा घेतली साडी. उटीची साडी पण खूप कॉस्टली आहे त्या मानाने. साडीच्या क्वालिटीपेक्षा आहे ना, प्राइस इतकी आहे ना की जाऊ द्या न सांगितलेलं बरं. सॉफ्ट आहे, इतकं पण काय असं हेवी नाहीये, हलकी आहे. म्हणजे आता मगाशी साडी हातात धरली होती त्या मानाने खूपच हलकी आहे वजनाला. क्वालिटी पण ठीक आहे, हा ही पण खूप सुंदर आहे. ही माझी फेवरेट आहे, मला फार आवडते. आणि आहे हेवी पण चोपून बसते ती पण नेसल्यावर छान अशी सॉफ्ट. इतकी ते रेड मगाशी जे दाखवली ना तिच्या इतकी हेवी नाहीये, पण आहे छान. आणि कलर पण सुंदर आहे. म्हणजे कलर चेंज होतात ते उन्हात वगैरे केलं ना. पॅटर्न सारखंच आहे ऍक्च्युली. मागे पुढे घेतलेल्या आहेत त्या, सगळ्या सोबत नाही घेतलेल्या, पण दुकान एकच.
साडीवरती फोटो आहेत माझ्या इन्स्टाला वगैरे. बायकांचा आवडता विषय म्हणजे शॉपिंग, साड्या. ऍक्च्युली काय होतं, एकदा घातलेले ना परत घालायची इच्छा नाही होत आणि ते असं वाटतं की परत कसं घालायचं ना कुठे परत, कारण ऑलरेडी पाहिलं इथे तरी आपल्याला त्या साडीमध्ये असं होतं. त्याच्यामुळे नको वाटतं. इथे काही इतकं नाही लागत तरी काही प्रत्येक फंक्शन किंवा नाही अटेंड करत. आणि घातलं तर मी साडी वगैरे नाही घालत, ड्रेस वगैरे असतात आपले पार्टी वेअर. त्याच्यामुळे इतक्या साड्याचं काही काम नसतं. म्हणतो ना दिवाळीला, पूजेला, तालिका वगैरे वगैरे, गणपती, नवरात्रमध्ये असतात ते नवरंग तेव्हा छान. हे तर झालंय पॅक आता. हे बघा, हे असं असेल ना छान साड्या बसतात, म्हणजे लिटरली ह्या डब्यात माझ्या किती बसल्या जवळपास. आणि हेवीच साड्या मजबूत, ह्या 4 आणि इकडे 4, 8 साड्या बसल्या. आणि हँगरला जरी लावलं तरी पेस जातो त्यांचा म्हणजे कपाटात. आणि इतकं बसत नाही, जवळपास माझ्याकडे 100 पेक्षा जास्त असतील साड्या. मी घालत नाही, तो पाट वेगळा आहे. रोज मी कधीतरी काही काही तर मी अजून माहिती ना ब्लाऊज शिवून पण नाही घातलेल्या. खूप वर्ष म्हणजे ते 1.5 वर्ष आधीच्या असतील ना ज्या काही, घातलं पण नाही. आता 8 साड्या बसल्या त्याच्यात हा. तो खूप कॉस्टली जातं ब्लाऊज. त्याच्यामुळे माझ्याकडे हे कलर होते तरी मी हा कलर घेतला, कारण मला ब्लाऊज आवडत होतं. म्हणून मी चला. पॅटर्न फक्त वेगळं म्हणजे काय, कलर सेम होता आणि चंद्रकोर पैठणी होती. मग ती छान अशी लटकन वगैरे. नाहीतर हे जसं वर्कवाला आपण बाहेरून करून घेतलं ना 5000 अबो जातं. सो मग तेवढ्या किमतीत असं वाटलं की ब्लाऊज पण होतंय आणि साडी पण होतंय. साडीला एवढं काही हे नाहीये क्वालिटी, तर ठीक आहे. घातल्यावर छान दिसते. पण काही कलर डार्क कलर आहे तो, पण ठीक आहे. नऊ साड्या बसल्यात बाबा. अजून एखादी बसू शकते, पण मी एवढंच ठेवेल, कारण काय होतं खूप चेमल्यासारखं होतं ते. हे परवडतात ऍक्च्युली, कारण याच्यात साड्या स्टोअर होतात छान. आणि असं खूप आपण म्हणतो ना घड्यावर घड्या ठेवण्यापेक्षा कपाटात ते सगळंच काढावं लागतं. त्याच्यापेक्षा एक काढलं ना, किती हेवी. एक काढलं की बघू शकतात साड्या. अच्छा छान. आणि विशेष म्हणजे याला आहे ना हे पण आहेत, व्हील आहेत, की जेणेकरून आपण हे बघा, आपण खाली जरी ठेवलं ना तर ओढू शकतो. असं दोघा साईडने व्हील आहेत त्याला, त्याच्यामुळे ते छान बसतं. आता हा एक झालाय पॅक करून, हा ठेवते इथे. ब्लाऊज एका साईडला ठेवेल सगळे, जेणेकरून ब्लाऊज मला वेळेवर सगळ्या साड्यांचे एकाच ठिकाणी ठेवते. एक कंटेनर काढलं की सगळे ब्लाऊज एका याच्यातच.
पाऊस असल्यामुळे मुलं आलेच नाहीत का अजून खेळायला खाली? फुटबॉल खेळतात तिथे तिथे आणि इथे म्हणजे इथे नाही, खाली खाली. पण पाऊस आला तिकडनं आता कधीही पाऊस आपण घरात जाऊ शकतो. एवढा चहा की बोट पण दुखायला लागला तुम्ही. नाही सुंदर छान टेस्टी. चहा सुंदर दिसतो का? टेस्टी लागतो अरे का? दिसायला पण छान आहे, चवीला पण छान आहे. छान ठेवलाय प्रथमेशच्या. थँक्यू. पाऊस बघ तिकडे चालू झालाय पाऊस गडाकडे. सिंहगड आहे ना तिकडे. तिकडे नाहीये, तिकडे. हा पण मग सगळे डोंगर दिसत आहेत ना इथनं. मम्मीच्या साड्या आवरून झाल्या नाही आहेत, कारण की ते खूप आहेत. पण हे 3 कंटेनर भरले आहेत, जे की आता इथे ठेवायचे आहेत खाली. आतमध्ये तर ते आपण बघूया. बाकीच्या साड्या बघू आता. एवढं यात त्याच्या आतमध्ये कंटेनर ठेवायचे. तर इथे पण आहे जागा. आणि ह्या साड्या आहेत एवढ्या. हे सगळे पूर्ण साड्यांसाठी आहे. म्हणजे विचार करा किती साड्या आहेत. हे कंटेनर आता तिकडे ठेवायचे. काठी पदराच्या आतमध्ये जाऊ देते त्या कारण सारखे नाही लागत. बघा हे कसे 2 एकावर एक बसले कंटेनर. अशी बसवायची तिथे पण 2. मग झालं. आता हे पण बसलंय. आता झालं. आता बाकीचे अजून रसायचे. हा एवढा पसारा खूप आहेत साड्या अजून. पण वरती पण आहेत. टॉपला दाखवू शकते का तू? तिथे वरती पण साड्या आहेत. केवढ्या ज्या सॉफ्ट आहेत साड्या त्यांच्यात ब्लाऊज वगैरे ठेवून मी या लगेज मध्ये ठेवून घेते, जेणेकरून आता मला लागलं फक्त आता आठवायला हवंय मला कुठली साडी तुला. मग मी व्हिडिओ बघू शकते. अरे ही साडी मी इथे ठेवली असं. आपली बॅग पण भरली आहे साड्यांनी, बघू शकता. अशा तुझ्या बॅगा भरतील लागतंय. गाईस व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, कारण एवढे आता सगळे ब्लाऊज अजून साड्या आहेत तिथे वरती, त्या पण पॅक करायच्या आहेत. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.